किंवा मग कोरड्या हवेत आपल्या टाचा खडबडीत होणं, टाचांना भेगा पडणं आणि चालताना आपल्या पायाला त्रास होणं हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांचा कॉमन प्रॉब्लेम आहे. धूळ, उन्हाचा तडाखा, पाण्याची कमतरता आणि दिवसभराची धावपळ हे सगळं मिळून आपल्या पायांचा मऊपणा हा हरवायला लागतो आणि मग टाचा दिसायलाही वाईट दिसतात आणि याचा आपल्याला त्रास सुद्धा होत असतो. पण यात चांगली गोष्ट अशी आहे की थोडीशी नियमित काळजी आणि घरगुती काही उपचार केले तर फक्त काही दिवसातच तुम्हाला टाचांमध्ये नक्कीच बदल जाणवतील. तर यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे टाचांना रिलॅक्स आणि क्लीन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून पाय 10 मिनिटं भिजवून ठेवा. या पद्धतीमुळे आपली डेड स्किन मऊ होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि आपल्या पायांना सुद्धा चांगला आराम मिळतो. त्यानंतर पाय तुम्ही नीट कोरडे करून नारळाचं तेल हळूवारपणे तुमच्या टाचांवर, बोटांवर आणि मसाज करत लावा. नारळाचं तेल त्वचेत खोलवर शोषलं जातं आणि ओलावा टिकवून ठेवतो. त्याचबरोबर त्यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म भेगा भरून काढण्यास मदत करतात. मसाज नंतर कॉटनचे मोजे घालून तुम्ही झोपलात तर सकाळी टाचा तुमच्या मऊ झालेल्या तुम्हाला नक्कीच जाणवतील. तर दुसरा एक नॅचरल उपाय म्हणजे कोरफड आणि ग्लिसरीनचं मिश्रण. होय, कोरफड ही आपल्या त्वचेची जखम भरून काढणारा आणि सूज कमी करणारा असा घटक आहे. ग्लिसरीन मात्र त्वचेत नॅचरल मॉइश्चर हे लॉक करतं. 2 चमचे ताजं कोरफडीचं जेल किंवा मग प्युअर मार्केट जेल आणि 1 चमचा ग्लिसरीन एकत्र करून 5 मिनिटं तुमच्या टाचांवर सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही मसाज करा. यामुळे काय होतं तर हे मिश्रण आपल्या त्वचेच्या खोलवर जाऊन शोषलं जातं. यामुळे ड्रायनेस, खाज आणि क्रॅक हे हळूहळू कमी होतात. तिसरा उपाय म्हणजे मोहरीचं तेल. हा उपाय अगदी जुन्या काळापासून वापरला जाणारा आणि अजूनही तितकाच प्रभावी उपाय आहे. यात असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आपल्या त्वचेला चांगलं पोषण देतात. व्हिटॅमिन ई टिश्यू रिपेअर करून भेगा भरून काढतात आणि अँटीबॅक्टेरियल यामधले गुणधर्म आपल्या त्वचेला इन्फेक्शन पासून सुद्धा नक्कीच वाचवतात. झोपण्याआधी थोडं गरम मोहरीचं तेल तुम्हाला तुमच्या टाचांवर मसाज करायचंय. याचे लवकरच तुम्हाला रिझल्ट्स हे नक्की दिसतील. याशिवाय आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे स्क्रब करणं. 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा मध आणि थोडं दूध मिसळून छानशी पेस्ट बनवा. पाय भिजवल्यानंतर या पेस्टने हलक्या हातानं टाचा तुमच्या स्क्रब करायच्या आहेत. यामुळे काय होईल, डेड स्किन हळूहळू निघून जाईल, ब्लड सर्क्युलेशन अधिक वाढेल आणि पायांना तुमच्या छान असा गुळगुळीतपणा मिळेल. याशिवाय पायांची नियमित काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसातून तुम्ही पुरेसं पाणी पिणं, आहारात व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 युक्त पदार्थांचा समावेश करणं आणि आठवड्यातून एकदा पायांचं एक्सफोलिएशन करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रोजच्या थोड्याशा वेळेत आणि घरातल्या साध्या गोष्टींनी तुम्ही तुमच्या टाचा पुन्हा मऊ, निरोगी आणि सुंदर नक्कीच बनवू शकता. पाय तुमचं वजन आणि सगळं काम हे पेलत असतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. जर टाचांमध्ये तुमच्या रक्त येत असेल, खूप जास्त वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे घरगुती उपाय फक्त सुरुवातीला ज्यांच्या टाचांना समस्या होत आहेत त्यांच्यासाठी उत्तम आहेत. यावर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा अजून काही नवीन विषयांवर जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखीला फेसबुकवर आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.